नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे संक्रांतीसाठी स्पेशल तिळाचे लाडू। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी चिक्कीचा गूळ। ह्या रेसिपीमध्ये मी तीळ आणि शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मी परत भाजणार नाही आहे। आता कढईत गूळ ठेवला आहे वितळायला। गूळ वितळत चालला आहे। चिक्कीचा गूळ आहे पाक बरोबर व्यवस्थित झाला तर लाडू एकदम छान बनतात। त्यासाठी ही ट्रिक आहे। वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये तीळ टाकून त्याचा गोळा बनवून तो असा आपटून बघायचा। तो खणखण वाजला म्हणजे आपला पाक रेडी आहे। रेडी पाकमध्ये शेंगदाणे व तीळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे, म्हणजे सगळा एकूण एक तिळाला गुळाचा कोटिंग येईल। अशा प्रकारे व्यवस्थित ढवळायचं आहे। थंडीमध्ये तिळाचे लाडू खूप पौष्टिक असतात। शरीराला उष्णता देण्यासाठी तिळाचे लाडू खाल्ले जातात। आता मिश्रण रेडी आहे, ते मी ताटात काढून घेते, म्हणजे लाडू वळायला सुरुवात करेन। आता बघा, हाताला थोडंसं तुपाचं कोटिंग घेतलं की हाताला तीळ चिकटत नाही। अशा प्रकारे पटापट लाडू वळून घ्यायचे, नाहीतर मिश्रण थंड होईल व ते कडक होऊन जाईल। बघा, असे सर्व लाडू वळून घ्यायचे। तुम्ही पण असेच लाडू ट्राय करून बघा आणि पाक बनण्याची जी ट्रिक आहे ती वापरली तर तुमचे लाडू अजिबात फसणार नाहीत। आणि माझे हे बघा मैत्रिणींनो, तयार आहेत लाडू। तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल